मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात सीएनजी दरवाढीचा फटका। नाशिकात ₹1.35, पुण्यामध्ये ₹2.50 सीएनजी महाग, तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरातही सीएनजीच्या दरामध्ये प्रत्येकी ₹2ची वाढ। आता लवकरच लॉकडाऊन सारखे दिवस येतील। महिनाभरात पेट्रोल ₹170 तर डिझेल ₹150 जाईल। पैसे गुंतवू नका, सुरक्षित ठेवा। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांकडून सरकारवर टीका करत जनतेला आवाहन। कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये 55 रेडे कापून सत्तेमध्ये आलेलं सरकार कुर्बानीला विरोध करतंय। संजय राऊतांचा हल्लाबोल तर जनतेनं उभाटा गटाचा बळी घेतल्यानं महायुती सरकार सत्तेत। नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। देशभरात बकरी ईद साजरी। मीरा रोड, गोरेगाव, घाटकोपरमध्ये कुर्बानीवरून झालेल्या वादानंतर कडक पोलीस बंदोबस्त तैनात। ईदगाह, मशिदी आणि सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण। पुण्यातील सारसबाग आज आणि उद्या बंद। पुण्यातील जमावबंदीच्या आदेशामुळे निर्णय। सारसबागेतील गणपती मंदिर मात्र दर्शनासाठी रात्री 10 वाजेपर्यंत सुरूच राहणार। पुण्यातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार। खासदार पार्थ पवार पुण्याचा उमेदवार ठरवणार असल्याची चर्चा। सूत्रांची माहिती, इच्छुकांकडून सुनेत्रा पवारांच्या भेटीगाठी सुरू। ठाण्यामध्ये बहुजन विकास आघाडीची भाजप नेत्यांसोबत खलबतं। विधान परिषदेसाठी राजू पाटील यांचं नाव चर्चेत। शिवसेनेकडून क्षितिज ठाकूर यांच्या नावाचा विचार असताना भाजप राजू पाटलांच्या पाठीशी असल्याची चर्चा। 30 तारखेपासून रखरखत्या उन्हामध्ये उपोषण करणार। कुणीही समाज बांधव अंतरावलीकडे येऊ नका। राज्यामध्ये कुठेही उद्रेक किंवा आंदोलन करू नका। जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड उद्या जरांगेंना भेटणार। मराठा समाजाला न्याय मिळवून देणारे अपेक्षित उत्तर मनोज जरांगेंना मिळेल, प्रसाद लाड यांचं आश्वासन। एका महिला नेत्याकडून फोनवरून धमकी आल्याचा दीपाली सय्यद यांचा आरोप। करिअर उद्ध्वस्त होईल अशी धमकी। हुंदू अशोक खरातवरील चित्रपटात दीपाली सय्यद रुपाली साखळकरांची भूमिका साकारणार। विदर्भात उष्णतेची लाट कायम। वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला रेड अलर्ट, तर अकोला, अमरावती, यवतमाळ, भंडाऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी। चंद्रपुरातील ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक 46.6 तापमानाची नोंद। रोटी भट्टीमध्ये भाजण्यापूर्वी थुकतानाचा व्हिडिओ व्हायरल। मुंबईच्या गोरेगावातील संतोष नगर परिसरामधील धक्कादायक प्रकार। रोटी बनवणाऱ्यासह हॉटेल मालकावर कारवाई।